नमस्कार स्वामी भक्त हो. श्रावण महिन्यात नवनाथ पारायण कसे करावे, त्याची संपूर्ण विधी, नियम, संकल्प कसा करायचा, उद्यापन कसं करायचं, महिलांनी पारायण करावं का, नियम काय आहेत, ग्रंथाची मांडणी, रोजची साधना याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पारायण सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. नवनाथ पारायण हे श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेने करायचे आहे. वेगवेगळ्या नाथ आणि दत्त परंपरांमध्ये पारायणाची पद्धत आणि नियम थोडेफार वेगळे असू शकतात. चला तर मग पाहूयात नवनाथ पारायणाची सुरुवात नेमकी कशी करायची. पहिली गोष्ट म्हणजे घराची शुद्धी. ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता करावी. परंपरेनुसार काही साधक गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करतात. श्रद्धेनुसार यामुळे घरातील नकारात्मकता आणि अशुद्धता दूर होऊन पूजेसाठी पवित्र वातावरण तयार होते असे मानले जाते. यानंतर देवघर आणि ज्या ठिकाणी तुम्ही नवनाथांचे पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करावी. आता दुसरी गोष्ट म्हणजे नवनाथांची पूजा मांडणी. तुम्ही ज्या ठिकाणी पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करायची. स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. नवनाथांचा फोटो जर घरात असेल तर फोटो किंवा प्रतिमा समोर ठेवणे गरजेचे आहे. नवनाथांच्या फोटो समोर पुढील साहित्य ठेवायचे आहे. दिवा किंवा एक समई, धूप, अगरबत्ती, फुले, अक्षदा, गंध, एक नारळ, खडीसाखर, एक विडा, त्यावर सुपारी आणि नैवेद्य. नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर, गूळ घेऊ शकता. यानंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ स्वच्छ नवीन लाल वस्त्रावर ठेवायचा आहे. ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथाची पूजा करायची आहे. कलशाची पूजा करायची आहे. दिव्याची पूजा करायची आहे. ग्रंथाची पूजा करत असताना सर्वप्रथम नवनाथांच्या फोटोची पूजा करावी. त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथाला गंध, अक्षद आणि फुले अर्पण करून नमस्कार करायचा आहे. ग्रंथाला देवस्वरूप मानून श्रद्धेने पूजा करावी. यानंतर ग्रंथ उघडून पारायणाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प हा पारायण करताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली गेली आहे. जर तुम्ही संकल्प न करता पारायण केलं किंवा कोणतेही व्रत केलं तर त्याची पाहिजे तशी फलश्रुती मिळत नाही. तुम्ही किती दिवसाचे पारायण करणार आहात हे संकल्पामध्ये स्पष्ट सांगावे. उदाहरणार्थ, संकल्प करताना, हे नवनाथ महाराजा, आपल्या कृपेने आणि आशीर्वादाने मी आजपासून श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 9 दिवसाचे पारायण सुरू करत आहे. माझ्या कुटुंबाचे सुख, शांती, आरोग्य आणि माझी अमुक तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी या श्रद्धेने मी हे पारायण करत आहे. माझ्याकडून होणाऱ्या चुका क्षमा करून हे पारायण निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या. असे संकल्प तुम्ही करू शकता. पारायण चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक साधना करायची आहे. दररोज पारायण सुरू करण्यापूर्वी प्रथम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करावा. त्यानंतर शाबरी मंत्राचा 1 माळ जप करावा. यानंतर स्वामी स्तवन आणि गणपती अथर्वशीष म्हणावे. त्यानंतर त्या दिवसाचे नवनाथ भक्तिसाराचे अध्याय वाचावे. 7 दिवसाचे किंवा 9 दिवसाचे पारायण. नवनाथ भक्तिसारामध्ये पारायणासाठी अध्यायाचे दिवसानुसार विभाजन दिलेले आढळते. तुम्हाला जर 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर नवनाथ ग्रंथामध्ये अनुक्रमेमध्ये तुम्हाला दिलेले आहे की 7 दिवसामध्ये किती अध्याय वाचायचे ते. तुम्ही ज्या पद्धतीचा संकल्प केला आहे त्यानुसार दिवसाचे ठरवलेले अध्याय वाचावेत. महिलांनी नवनाथ पारायण केले तर चालते का? तर हो, हा सगळ्या महिलांमध्ये खूप मोठा प्रश्न आहे की महिलांनी नवनाथ पारायण केलेले चालते का? तर अगदी हो. नवनाथ संप्रदायामध्ये महिला आणि पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. महिलांनी श्रद्धेने नवनाथ पारायण करू शकता. परंतु पारायण करताना महिलांनी स्वच्छता आणि सात्विक आहार पाळण्यावर भर द्यावा. तसेच ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन करावे. आता पाहूयात पारायण करताना आहार कोणता घ्यावा. तर पारायण करताना पारायणाच्या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा.
उदाहरणार्थ दूध, पोळी, भाजी, फळे, साधा घरगुती सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता. तुमची जर शारीरिक कॅपॅसिटी असेल तर तुम्ही उपवास देखील 9 दिवस करू शकता. उपवासामध्ये तुम्ही सकाळचा फलाहार करून रात्री उपवास सोडू शकता. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. कांदा लसूण खाल्ल्यामुळे तामसिक गुण वाढतात. तामसिक गुण वाढल्यामुळे राग, भांडणं या गोष्टी होतात. त्यामुळे कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. पारायण काळात वाणी आणि आचरणाचे नियम. पारायण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नाही. पारायणाच्या काळात आपले विचार, वाणी आणि आचरण शक्य तितके सात्विक ठेवावे. कोणाची निंदा करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये. घरामध्ये विनाकारण भांडणं, वाद किंवा कलह टाळावा. राग, द्वेष आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरात शक्य तितके शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. झोपण्याचे नियम. पारायणाच्या काळात काही पारंपरिक पद्धतींमध्ये जमिनीवर किंवा साध्या आसनावर झोपण्याचा नियम पाळला जातो. तुमच्या सांगितलेल्या पद्धतीनुसार जर गादीवर झोपण्याची सवय असेल तर पारायणाच्या काळात घोंगडी किंवा चटईवर तुम्ही झोपू शकता. तसेच डाव्या कुशीवर झोपायचे आहे, जेणेकरून तुमचा उजवा कान वर राहील. कारण पारायण काळात स्वतः नवनाथ तुमच्या घरात येऊन तुमच्या कानात फुंकर मारतात. दररोज पारायण सुरू करण्यापूर्वी नवनाथांच्या फोटोला नमस्कार करावा. दिवा लावावा, फुले अर्पण करावीत. ग्रंथाला नमस्कार करून त्या दिवसाचे अध्याय वाचावेत. ग्रंथ वाचून झाल्यानंतर पुन्हा ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ बंद करून स्वच्छ वस्त्राने झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीने पूजा करून पुढील अध्याय वाचन करावेत. नवनाथांच्या फोटो समोर ठेवलेला विडा, सुपारी, नारळ आणि खडीसाखर श्रद्धेने पूजून ठेवू शकता. आता पारायण झाल्यानंतर आरती. तर रोजचं तुमचं पारायण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी, सायंकाळच्या वेळी दत्तगुरूंची आरती घ्यायची आहे. तसेच गणपतीची देखील आरती घ्यायची आहे. आता उद्यापन कसे करावे, तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे उद्यापन. जर तुम्ही 9 दिवसाचे पारायण केले असेल तर 9व्या दिवशीच उद्यापन करावे. 7 दिवसाचे पारायण केले असेल तर 7व्या दिवशी उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडी विशेष पूजा करावी. नवनाथ महाराजांची पूजा करावी, ग्रंथाची पूजा करावी. नवनाथ महाराजांच्या फोटोला हार आणावा, ग्रंथाच्या फोटोला फुलांचा हार घालावा. नवनाथांची आरती घ्यावी, गणपतीची आरती घ्यावी, दत्तगुरूंची आरती घ्यावी, स्वामींची आरती घ्यावी. त्यानंतर उद्यापनाच्या नैवेद्यामध्ये सात्विक नैवेद्य ठेवायचा आहे, ज्यामध्ये उडीद वडे असतील, घेवड्याची शेंगाची भाजी असेल, पुरणपोळी असेल, हरभऱ्याच्या घोगऱ्या असतील, मुगाची डाळ घातलेली खिचडी असेल, साधा भात असेल, असा सात्विक प्रसाद करता येतो. यामध्ये तुम्हाला 9 मुलांना भोजन घालायचे आहे. शक्य असल्यास उद्यापनाच्या दिवशी 9 मुलांना भोजन घालण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते. त्यांना प्रेमाने आणि आदराने जेवण द्यावे, कारण 9 मुलं ही नवनाथांचाच अवतार असतात. जेवणानंतर त्यांच्या हातावर दक्षिणा ठेवावी. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक मुलाला 11 रुपये दक्षिणा देता येते. मात्र 9 मुलांना भोजन घालणे शक्य नसेल तर श्रद्धा आणि आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही भोजन देऊ शकता. शेवटची प्रार्थना म्हणजे उद्यापनाच्या शेवटी नवनाथ महाराजांसमोर हात जोडून आपल्या मनातील इच्छा सांगावी. हे नवनाथ महाराजा, आपल्या कृपेने माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पाडून आपण घेतले. या पारायणामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावे. माझ्या कुटुंबावर आपली सदैव कृपादृष्टी राहावी. आम्हाला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी द्यावी. माझ्या मनातील जी इच्छा आपल्या चरणी मी मांडली आहे ती माझ्यासाठी योग्य असल्यास पूर्ण करावी आणि सदैव माझे मार्गदर्शन आपण करावं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. तर भक्तांनो, नवनाथ पारायण म्हणजे फक्त अध्यायांची संख्या पूर्ण करणे नाही, ते आहे आपल्या मनाला भक्तीशी जोडण्याचे माध्यम. तुम्ही जेवढ्या श्रद्धेने नवनाथ महाराजांचं पारायण करतान, हे नवनाथ ग्रंथाचं पारायण करतान, तेवढ्याच तुम्हाला ताकदीने नवनाथ महाराज तुम्हाला दर्शन देतील. तुम्हाला कधी वाचताना घुगरांचा आवाज ऐकू येऊ शकतो, कधी चिमट्याचा आवाज ऐकू येऊ शकतो, कधी तुम्हाला वाचताना, पारायण करत असताना असा भास होईल की कोणीतरी तुमच्या शेजारी बसून तुमच्याकडे बघत आहे, असा सुद्धा तुम्हाला भास होऊ शकतो. किंवा अचानक तुम्हाला चंदनाचा वास येऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला नवनाथ महाराजांचे दर्शन घडू शकते. हे तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे. तुमची भक्ती जर एकदम दृढ असेल, एकदम निव्वळ निथळ असेल, तर तुम्हाला नवनाथ महाराजांचा साक्षात्कार आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर
या श्रावण महिन्यात नवनाथ ग्रंथाचं पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा. भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.